अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आमदार रोहित पवार नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत दाखल झाले असून कांद्यासह इतर शेतमालाला योग्य भाव देण्यात यावा या मुख्य मागणीसह शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रोहित पवार यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालत लासलगाव बाजार समिती आंदोलन केलं. कांद्याच्या भावात सातत्यानं घसरण होत असून कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. या मागणीकरिता सरकारचे लक्ष वेधण्याकरिता रोहित पवार यांनी लासलगाव बाजार समिती आंदोलन केलं. नाही बघा, गेल्या वेळेस इलेक्शनच्या आधी 200 रुपये कांदा अनुदान हे डिक्लेअर केलं होतं राज्य शासनाने. 50 रुपये फक्त आले, बाकी 150 रुपयाचं काय. त्याच्याच बरोबर होतं काय की इलेक्शनच्या आधी तिथं सांगितलं जातं, आता 2023ला 24 रुपये डिक्लेअर केले होते की, पण तेव्हा मार्केट 28 रुपये होतं. तेव्हा डिक्लेअर करायचं म्हणून त्यांनी 24 रुपये आम्ही कांदा खरेदी करू. पण आत्ता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जरूरत आहे, जेव्हा रेट हा 5, 6, 4, 2 रुपयाला आहे, तेव्हा तुम्ही कुठेतरी बोलला पाहिजे की आम्ही 24 रुपयाला घेऊ. पण तसं कुठंच काय होताना दिसत नाही. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनी ह्या महत्वाच्या आहेत. पण कांद्याच्या बाबतीत होतं काय की नाफेड या कंपनीबरोबर जे टायअप करतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, हे आम्हाला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे. त्यामुळे पूर्वी काय व्हायचं, मार्केट कमिटीमध्ये नाफेड पण यायचं, व्यापारी पण राहायचे, त्यांच्यात आपापसात एक स्पर्धा व्हायची आणि त्याचा फायदा शेतकऱ्याचा मिळायचा. तो त्या ठिकाणी होत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जे काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि नाफेड बरोबर एक कंपनी अशी पण होती ज्याच्यामध्ये खरात जो नाशिकचा आहे ना, जो एकदम फेमस भोंदू बाबा, तो सुद्धा त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात त्यांनी भ्रष्टाचार केला, पैसा खाल्लेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा पैसा मिळालाच नाही. खोट्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसे काढले गेले आणि खरा शेतकरी मात्र त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे मार्केट कमिटीला विश्वासात घेऊन शेतकऱ्याला काय करायचं हे तिथं शासनाने ठरवलं पाहिजे. त्यामुळे इथं आता फक्त आजची सुरुवात आहे. शेतकऱ्यांशी आम्ही बोलू, शेतकऱ्यांचं म्हणणं त्या ठिकाणी समजून घेऊ आणि मग पुढे काय करायचं यासाठी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. NCN न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.